हाय हॅलो नमस्कार एका नवीन व्हिडिओमध्ये आणि तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि पसारा जरा दुर्लक्ष करा कारण पसारा भरपूर आहे आणि त्यामध्ये लाईट गेलेले आहे आणि अवी आणि पूनमची ॲनिव्हर्सरी आहे आणि त्यामध्ये आनंदीन म्हणून म्हणतात आमचा बर्थडे आहे तर दोघींची भांडणं लागली होती. तो 1 kg केक होता. मी त्याला बोलले 2 आणायचे होते अर्धा kg म्हणजे पोरांची भांडणं पण नसती झाली. आणि स्टेट येऊन त्यानंतर मंगळवार होता म्हणून आम्ही गेलो देवीच्या मंदिरात कारण बऱ्याच दिवसातून आमचं चाललं होतं आणि एवढ्यात आल्यानंतर गडबडीत तसाच येऊन जातं. बाहेरून फक्त हात जोडून जातो आणि मंगळवार असल्यामुळे भरपूर गर्दी असणार कारण माझा भाऊ आला होता तर म्हटला होता भरपूर गर्दी आहे तुम्हाला बाहेरूनच दर्शन घ्यावं लागेल. पण आमचं चाललं होतं आपलं खणचोळी वटी घ्यायचं त्यामुळे आम्हाला आत जाणं हे खूपच महत्त्वाचं होतं. आणि नंबरला थांबून मी अगोदर इथे थांबलो कारण म्हटलं इथे चप्पल काढायची आणि मग नंतर आत जायचं असं म्हणून म्हटलं चला बाहेर. आणि मग मी आपलं साधं ताट घेतलं आणि आरतीने वेगळं घेतलं. हे होतं माझं ताट आणि तिथून आता मंदिरात पाहूया किती गर्दी आहे ती. तर चलो चल. आज लई गर्दी आहे भोग्यान त्याच्यामध्ये. तर त्यानंतर आम्ही मंदिरात आलो दर्शन वगैरे केलं आणि बाहेर आलो आणि थोडा वेळ बसलो. त्यानंतर नारळ वगैरे फोडले आणि आता आरतीला करायच्या होत्या प्रदक्षिणा. तिच्या काहीतरी ते हे बऱ्याच होत्या 11 काय आणि पूर्ण मंदिराला राऊंड घालायचा होता आणि माझं मी बसून चाललं होतं हे करायचं. आणि इतकं ऊन होतं आणि चप्पल म्हणजे बरशी पोळत होती त्यामुळे. आणि आनंदी आणि म्हणून त्यात मध्ये करत होत्या त्यांना मी घेऊन साईडला बसले होते कारण म्हटलं उन्हात चटके बसले तर पुरींचं अवघड होईल आणि त्यात मी असली माझीच हे. आणि त्यामध्ये आमच्या मंदिरात इथे नवीन ॲक्वा लागला होता अगोदर नव्हता आणि तिथं पहा किती गर्दी आहे. पाणी एवढं थंड होतं ना आणि त्यामध्ये म्हणजे फुकट होतं ते 1 रुपयात पण नव्हतं त्यामुळे जास्तच गर्दी होती. म्हणजे तिथं भोग्या वगैरे असल्यानंतर जी अडचण येत होती ना पाण्याची ती पाण्याची अडचण बंद झालेली होती कारण तिथेच लगेच सुविधा होत्या त्यामुळे म्हणजे अगोदर बघावं लागायचं. नवीन लोकांना माहीत नसायचं ना फिल्टर वगैरे कुठे आहे मग पाण्याची थोडे प्रॉब्लेम यायचा त्यांना त्यामुळे. आणि आता मंदिरातच बसवल्यामुळे तर वा खूपच छान झालेलं आहे. आणि उन्हातानाचं तर बापरे एवढं हे झालं ना म्हणजे कोणी आलं तरी त्यांना प्रॉब्लेम नको. तर असं म्हणून आम्ही आमचं दर्शन कंप्लीट केलं. तर आणखी पहा आज आम्हाला जायचं आहे बाजारामध्ये. आणि त्यानंतर आम्ही आलेलो होतो सोन्याच्या दुकानात साई ज्वेलर्समध्ये. तिथूनच समोरूनच दुपारची 1 वाजली होती. तिथून ते चालले होते दंडवत घेत आणि बापरे म्हणलं एवढा कसा हाऊस यांना. आणि त्यानंतर मी आनंदीचा हेअरकट करायला आले होते सलूनमध्ये. तो मस्त असा हेअरकट केलेला होता आनंदीचा. आणि आनंदीला झोप लागली होती त्यामुळे तिला मोबाईल पण दिला मी पाहायला कारण म्हणून तो झोपलीच होती पण आनंदीला पण झोप लागली होती. आजच्या व्लॉगची एंडिंग इथेच करते आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कोणी देवीच्या मंदिरात येतासारखं ते पण नक्की सांगा. आणि हेअरकट कसं वाटतं ते नक्की बघा आणि तुम्ही केलं आहे का असं तुमच्या मुलींचा कट ते पण. चलो बाय.